अधिकारी हैं उनके लेवल पे एक पर्पसफुली कुछ लोग उसमें अड़चने निर्माण करते हैं, तो निश्चित रूप में लोगों में जो सरकार के खिलाफ जो रोष है उसके कारण सरकार के खिलाफ तो व्यक्तिगत कुछ नहीं है, लेकिन समाज के लिए जो सरकार ने निर्णय लिया है उसकी अमलबजावनी शीघ्र गति से होती नहीं, उनका ये आक्षेप है। हम मानते हैं कि उसमें कुछ बदलाव लाने की आवश्यकता है, सुधार करने की आवश्यकता है। उनको हमने उसके बारे में आश्वासित किया है। नहीं, ऐसे हमारी विनती हमने उनके सामने रखी है। शायद 2-3 दिन में जो कोई मामले उन्होंने सामने लाए उसके ऊपर भी कुछ निर्णय कर रहे हैं, और हम समझते हैं कि मैं मानता हूँ कि हमारी वो जो विनंती है हमें जो तो वो स्वीकार करेंगे ऐसे मानते हैं। 58 लाख कुणबी नोंदींचे डेटा त्यांनी मागणी केली होती, हा डेटा सरकार कधीपर्यंत त्यांना सुपूर्द करणार आहे? आम्ही आता ऑलरेडी त्याची हार्ड कॉपी त्याच्या पेन ड्राईव्हवर सगळा डाटा अपलोड हे डाउनलोड केलेला आहे, ही माहिती आपण त्यांना देतो. आपण त्यांना मराठा आरक्षण समितीची बैठक अंतरवाळी प्रवास जरंगे पाटलांनी म्हटलंय, मग त्या संदर्भात सोबत सामंत साहेबांनी सांगितलं की आम्ही 27 तारखेला परत जरंगे पाटलांची भेट घेऊ, परत असं होणार नाही. आता मी त्याच्यावर चर्चा करतोय, पण बैठकीची मागणी आहे त्यांची, त्याचा निश्चितपणे विचार करतो. होईल बैठक अंतरवाळी आता विचार करू. आता आजच त्यांनी मागणी केली, तर मला बाकी सदस्यांची सरकार म्हणलं 2 मंत्र्यांवर जरांगे पाटील नाराज आहे, त्याच्याबद्दल तुम्ही म्हणता शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती, मी त्याच्याबद्दल काय सांगाल? असं आहे की व्यक्तिगत पातळीवर कधी कधी आता मंत्री आम्ही काम करतो, आमच्या अधिकारात आम्ही काही निर्णय करत असतो, त्याच्यामध्ये काही विसंगती आल्या असेल, काही त्रुटी राहिल्या असतील, त्यामुळे काही अडचणी आल्या असतील, काही रोष निर्माण झाला असेल, तर निश्चितपणे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री त्यात लक्ष घालतील, राज्याचे प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब लक्ष घालतील. त्यामुळे मला वाटतं की ज्या काही भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याचा निश्चितपणे विचार वरच्या वरिष्ठ पातळीवर होईल असं आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे. मराठवाड्यामध्ये अधिकारी लोक काम करत नाही. मराठवाड्यामध्ये किती नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत? हैदराबाद गॅझेटनुसार किती प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये वितरित झाले? नाही, मला वाटतं सगळी माहिती दिली आहे आपण त्यांना सगळी. आणखी तुम्हाला पाहिजे मी स्वतंत्र ते आम्ही प्रेसवर काढून देऊ, पण काम बऱ्यापैकी सुरू आहे साधारण दोन्ही. आणि उलट लिपी वाचण्यामध्ये लोकांच्या अडचणी होत्या, आम्ही कायमस्वरूपी लिपी वाचक नेमलेले आहेत की ज्यामुळे शासन स्तरावर महसूल विभागाला कुठे अडचणी येऊ नये. मग मला वाटतं काम सुरू आहे, परंतु त्याला अधिक गती देण्याची आवश्यकता आहे. काही म्हणून म्हटलं की याच्या अनेक करोरे आहेत, पण मला खात्री आहे की आमच्या ह्या शासनाच्या प्रयत्नाला मान्य जरंगे पाटील त्या निश्चितपणे प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे. आजच्या बैठकीमध्ये अधिकारी पण काम करत नाही असं सूर निघाला, म्हणून मी मागेच मान्य केलं ना की काही मला दिसतंय काही ठिकाणी आक्षेपार्ह काही लोकांनी वर्तणूक अधिकारी दिसते, त्याबद्दल आम्ही कारवाई करू. तुम्ही आताच म्हणाला की काही धारित शुक्राचार्य कार्य करतायत, ती नेमकी कोण आहे? नाही, अधिकारी म्हटलं मी, ज्यांच्यावर जबाबदारी दाखले देण्याची, जात पडताळी दाखले देण्याची. बहिणीला दाखला मिळतो आणि भावाला मिळत नाही, वडिलांच्या नावावर दाखला आणि मुलाला मिळत नाही, हे कशाचं होतं काय? त्यामुळे अशा अधिकारी जाणीवपूर्वक जर शासनाला बदनाम करत असतील तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणारच ना. नेमकी काय कारवाई करणार? वारंवार तेच चालू. नाही, असं आहे की एकदा वास्तव समोर आल्यानंतर एक तर त्यांना निलंबित करावं लागेल, त्यांच्या सेवा नियमामध्ये त्यांचे जे नियम आहेत त्याप्रमाणे काही कार्यवाही होईल, पण हे प्रकार गंभीर आहे, याची आम्ही निश्चितपणे दखल घेतलेली आहे. आणि मला आपल्या माध्यमातून त्या पुढे आम्ही कोणत्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध नाही आहे. व्यवस्था जी निर्माण केली शासनानं ते व्यवस्थित राहून काम करायचं असतं. तर माझी आपल्या निमित्तानं सगळ्यांनी विनंती आहे अधिकाऱ्यांना सुद्धा, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना, आपण आपल्या दिलेल्या दायऱ्यामध्ये राहा, काम करा, नियमानं जे काही दाखले देऊ शकतो ते करा, समाजाची हेळसांड होऊ देऊ नका. आपण बघतोय सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेलं होतं, त्यांच्याशी चर्चा त्यांनी केलेली आहे. त्यानंतर आपण बघतोय जरांगेंनी आंदोलनाबाबत फेरविचार करावा असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. नुकतंच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माननीय विखे पाटील साहेब, आपले माननीय उदय सामंत साहेब, आमचे शंभूराजे साहेब आणि आपले प्रसाद लाड साहेब यांनी येऊन आपल्या मागण्याच्या संदर्भातली सगळी चर्चा केली. आपण त्यांना जे आपलं म्हणणं आहे ते स्पष्टपणानं मीडियाच्या समोरच सांगितलेलं आहे की तुम्ही 58 लाख ज्या नोंदी शोधल्यात कुणबीच्या, ते प्रमाणपत्र सगळे द्या. तुम्ही आत्तापर्यंत जेवढे वाटप केले आणि राहिलेले सगळे वाटप 28 ऑगस्टच्या आत करा. त्यांनी तेही कबूल केलं की आम्ही सगळे इथून मागं किती दिलेत त्याचा डाटा घेतो आणि इथून पुढं
जे द्यायचे राहिले ते सगळे देऊन घेतो. त्यांना 28 ऑगस्टच्या आत आपण ते विषय सांगितला. ज्या मराठा बांधवांनी अर्ज केलेले त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ज्या बांधवांनी व्हॅलिटीसाठी अर्ज केले ते जाणून बुजून जिल्ह्यातले रोखून धरलेत ते सुद्धा आपण सगळ्या व्हॅलिट्या द्या. आपण सातारा संस्थांचा GR काढलाय, याच्यावर पण आपण हैदराबाद संस्थांचा आपण GR काढलाय, त्याच्यावर पण चर्चा केली की तुम्ही GR काढलाय तो खरा काढलाय का खोटा काढलाय ते जरा समाजासमोर स्पष्ट सांगा. तर त्यांचं म्हणणं होतं आम्ही खराच काढलाय. खरा काढलाय तर मग कुणबी प्रमाणपत्र का वाटप होत नाहीये आणि व्हॅलिट्या का दिल्या जात नाही. तर मग आता त्याच्यात काय ते दुरुस्त्या करतो म्हणले. आम्ही हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतो, व्हॅलिट्या सुद्धा द्यायच्या, ती सुद्धा प्रक्रिया करतो. म्हणलं तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी बसा, अधिकाऱ्यांना विचारा की तुम्हाला काय अडचणी येत आहेत. कारण सरकार बोलून जाताना अधिकाऱ्याला अडचणी येतात, अधिकारी पण अडचणीत नाही आले पाहिजे प्रमाणपत्र. त्या विषयावरती चर्चा केली. त्यांनी एक आत्ता GR काढला होता मराठ्यांना OBCच्या सवलती, त्या सवलती सुद्धा लागू झालेल्या नाही आहेत. 100% फीस घेतल्यात. मग आता सवलती तर लागू केल्यात, सोयीसुविधा पण नाहीत. परराज्यातल्या पोरात ॲडमिशन घेतलेत. त्या संदर्भातला सुद्धा विषय ह्या 28 ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबजावणी तुम्ही त्याची करून ती लागू करा हे पण सांगितलं आपण. केसेसच्या संदर्भातला विषय झाला की तुम्ही राज्यातल्या केसेस जे आहेत ते मागं घ्या. त्यांनी सांगितलं आता 1300 काहीतरी घेतल्यात, काहीतरी 68 काय काहीतरी राहिल्यात म्हणले, त्या पण प्रक्रिया आहे. त्यावरही चर्चा आपण पुऱ्या महाराष्ट्रानं तुम्ही पण ऐकली, तेही मागं घेण्याच्या संदर्भातली चर्चा. EWS, ECBC आणि ESBCचे जे पोर आहेत निवड झालेले त्यांच्या नियुक्त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं आम्ही आता बैठक घेतोय. मला वाटतं उद्या त्याला बैठक घ्यायलाच वाटतं त्या विषयावरती. कॅबिनेटचे काय बैठकीत ते चर्चा करतील. पण MPSCच्या पोरांचा विषय घेतला होता, त्याही विषयात ते मार्ग काढून देतो म्हणून तीही जबाबदारी त्यांनी स्वीकारली. माझ्या बलिदान दिलेल्या बांधवांचे निधी आणि नोकरीचा विषय राहिला आहे. हे सगळे विषय सुटल्याशिवाय आणि विशेष म्हणजे सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅझेटियरचा GR मला पाहिजे लागू अंमलबजावणीसहित. त्यावरही त्यांनी सांगितलं की तोही काढतो आम्ही अहवाल मागून घेतलाय. आता बघूयात 28 तारखेपर्यंत काय काय करतात. आपण जेवढ्या काय मागण्या या मागण्याच्या संदर्भात त्यांची चर्चा केली. परंतु याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष करून सांगतो, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत अशाने 28 ऑगस्टला अर्ज घेऊन अंतरवालीत या. मला निपटारा काढायचा बरं का. पुन्हा सांगतोय मराठा समाजाला, ज्यांनी व्हॅलिटीसाठी अर्ज केलेत पण व्हॅलिटी देत नाहीत त्यांनी अर्ज घेऊन 28 ऑगस्टला या. मला ते अर्ज घेऊन ठेवून तुम्ही सुद्धा इथंच राहायचंय. मला ते सरकारला दाखवायचे हे पोर आहेत आणि यांचे कामं राहिलेत म्हणून. आणि ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा अर्ज केलेले असतील देत नाहीत त्यांनी सुद्धा अर्ज घेऊन या. म्हणजे कुणाचा विषय मागं राहायला नको. नोंद असून कुणबी प्रमाणपत्र नाही, कुणबी प्रमाणपत्र असून व्हॅलिटी नाही, कोणाच्या चुलत्याला दिली पुतण्याला देत नाहीत, पुतण्याला दिली बहिणीला देत नाहीत. तुमचे ते अर्ज घेऊन या, तिकडं पण अर्ज करा. अधिकाऱ्यांकडे, तहसीलदारकडे, ADM कडे तुमचे अर्ज करा त्या प्रमाणपत्रासाठी आणि मग इकडे सुद्धा एक त्याची झेरॉक्स कॉपी घेऊन या. म्हणजे जेणेकरून आपल्याला सरकारशी बोलता येईल. कोणत्या बांधवांचे व्याज परतावे थांबलेत त्यांनी सुद्धा त्यांचे अर्ज घेऊन 28 ऑगस्टलाच इथं या. कारण आम्हाला ते सगळे जमा करून घ्यायचे, तुमच्याशी चर्चा करायची. मग ते एकदा जमा करून घेतले की 29 पासून सरकार कधी येईल त्यावेळेस ते मार्ग काढून घ्यायचे. कोणत्या विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या योजना राहिल्यात त्याविषयी आपण चर्चा केली. निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलंय. 28 ऑगस्टपर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलंय. पण आंदोलन हे थांबणार नाहीये. 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मला हे निर्णायक आंदोलन करायचंय. मराठा समाजाची मागणी मला पाठीमागं ठेवायची नाहीये. मराठा समाजानं हे विषय समजून घ्या. ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन अंतरवालीत यावं. म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल. तुम्हालाही कधी आयुष्यात अडचणी येणार नाहीत आणि समाजापुढे अडचणी उभा राहणार नाहीत. हे माझ्या मराठा बांधवांनी समजून घ्या. 2-2, 4-4 दिवस कामं बुडू द्या, परंतु ह्या आयुष्यभराचा विषय कुणबी प्रमाणपत्राचा, काहींच्या फाईल दाबून धरल्यात, काहीच्या नोंदी असून देत नाहीयेत, काहीने अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत, कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिटी देत नाहीत. आपण आपले अर्ज घराने घेऊन या. महाराष्ट्रभरातले जे पोरांचे ऍडमिशन झालेत पुढे त्यांना अडचणी यायला लागल्या. जर विद्यार्थ्यांना येता येत नसेल तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांना पाठवलं, भावाला पाठवलं तरी अर्ज घेऊन चालतंय. तेच हजर असावं असं काही नाही. विद्यार्थी एखादा निवड झालेला आहे ACBC EWS मधून, त्याला येत नसेल तर त्याच्या घरच्यांना पाठवा. म्हणजे जेणेकरून आमच्या लक्षात येईल की त्याला येता आलं नाही त्याच्या ड्युटीमुळं. परंतु मराठा समाजाने मात्र खडबडून जागे व्हा आणि सामान्य मराठ्यांनी आपल्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी घराच्या बाहेर पडा. तुम्हाला जसं येता येईल तसं या. 29ला या, 30ला या, 1ला या, 2ला या, 4ला, 5ला. पण
मराठा यावेळेस राज्यातला घरी राहता कामा नाही. नोकरदान पण, व्यवसाय पण, राजकारणी मराठा पण आणि गरीब मराठा पण. तुम्ही एक मागणी केलेली आहे मराठा आरक्षण समितीची बैठक आंतरवाडीत घ्या, त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं? मी मागणी नाही केली, उगा गैरसमज जायला नको. मी त्यांना सांगितलं की उपसमितीचे जेवढे मंत्री आहेत आणि जे अधिकारी आहेत ना, आम्हाला समोर कळू द्या हे म्हणलेलो आहे. मी बैठक लावा नाही म्हणलं, तर समजा त्याचा अर्थ बैठकच होतो. पण मी त्यांना सांगितलं आम्हाला समोर कळू द्या. अधिकाऱ्यांना प्रॉब्लेम यायला लागले का सरकारच अडचणीत समाजाला आणायला लागले मराठ्यांना, आणि मराठ्यालाही संदेश जाऊ द्या देऊ. आज सरकारनं जर अधिकाऱ्यांना पुऱ्या गोष्टी दिल्यात अंमलबजावणीच्या, तर मग अधिकारी का थांबायला हे आम्ही विचारू. आणि अधिकाऱ्यांना व्हॅलिडिटीला कुणबी प्रमाणपत्र द्यायला, गॅजेटनुसार प्रमाणपत्र द्यायला, नोंदीनुसार प्रमाणपत्र द्यायला, त्याला जर काही अडचण येत असेल तर मी अधिकाऱ्यांसाठी म्हणतो सरकारकडून तुमच्यासाठी व्यवस्थित करून घेतो. आणि सरकारच मुद्दाम करत असेल तर ते आम्हाला कळू द्या. आणि सरकार करत नसेल तर अधिकारी करायला लागले सगळं सरकारनं देऊन सुद्धा, हेही कळू द्या. याच्यासाठी तुम्ही आंतरवलीतच अधिकाऱ्यांना बोलवा. ओके. खूप धन्यवाद. तर आपण बघतोय 29 ऑगस्टला आंदोलन होणारच असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि आताचं जे आंदोलन होईल ते निर्णायक होईल असंही ते म्हणतायत. नुकतंच सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं होतं. त्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करण्यावर ठाम दिसत आहेत.